पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर रवाना. भारत ब्रिटनमधील बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता. मालदीव दौऱ्यामुळे शेजारी प्रथम धोरणाला बळकटी मिळण्यासह ब्रिटनसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्याची संधी पंतप्रधानांनी जारी केलेल्या निवेदनात प्रतिपादन. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांचा गदारोळ कायम. खासदारांच्या वर्तनाविषयी भाष्य करत गदारोळ करणाऱ्या खासदारांवर निर्णायक कारवाईचा लोकसभाध्यक्षांचा इशारा. लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक, तर राज्यसभेत समुद्रमार्गे माल परिवहन विधेयक 2025 सादर. घरामध्ये रोकड सापडल्याप्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर कारवाईसाठी दाखल याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय एक विशेष पीठ स्थापन करणार. भारत 2028 पर्यंत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, जागतिक पतमानांकन संस्था मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल. संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी. पंढरपुरात नामदेव महाराजांच्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याची केली घोषणा. पर्यावरणाचा समतोल राखत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबाबतचं राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल. मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडविरोधात भारतीय फलंदाजांची आश्वासक सुरुवात. आणि मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस, नदी नाले तुडुंब भरले. विदर्भ मराठवाड्यात शेतीचं नुकसान. नमस्कार.